पांडुरंग वाघमारे यांची वाईफ फेस मुळे जास्त अरे कधी काय मला नाही कळत काय म्हणताय चहा प्यायला लागतं या. चला निघाली ऑल सारे. नमस्कार मित्रांनो, तर फायनली तुम्हाला सांगतो आपल्या गरीबाच्या घरी पाव लागलेलं आहे. इकडं राणी असो तुम्हाला सांगतो, निलेश दादा, राधाताई, परत आपल्या पूनमताई आणि मावशी यांचं आगमन झालेलं आहे गरीबाच्या घरी. बघितलंय का? आम्हाला बोर्डच लागलाय गरीबाच्या घरी आताशी दिसलं घर नाही. आम्ही यायचा प्रयत्न करतो पण बरंच माहित नव्हतं. मी किती परवा तुला विचारलं मम्मीला काढलं नाही. एअरटेल सोमा. हा एअरटेल सोमा. ठीक आहे. नाही काही समजे आले ते बरं का. तर आता तुम्हाला सांगतो, निलेश दादांना पासवर्ड कनेक्ट करून देतो हे मी. आणि निलेश दादाला म्हणलं होतं की बाबा निलेश दादा काय खायचंय तुम्हाला. निलेश दादा मला म्हणलं काय नको, मला फक्त स्प्राईट पाहिजे. तुमच्या भावानं घातलं मटण. हा रंगील जार मटण घातलं तुमच्या भावानं. मी मटण आणत होतो, तुम्ही नको म्हणला. पुढच्या वेळेस तुमच्याकडे गेल्या वेळी पण आपण दोघं मटणाच्या दुकानात माघारी आलो माहितीये ना. गेल्या वेळेस काहीतरी नाही सोमवार होता आणि श्रावण महिन्यातला सोमवार होता. डायरेक्ट ह्यांना साईडला नाही मटण आणायला जायचं, डायरेक्ट दुकानात गेलो. दुकानात गेलत मी तिथनं माघारी आणलं. म्हणलं श्रावणी पाळली होती मी, त्यामुळं मी वर्षातली फक्त श्रावण महिनाच मी पाळतो. टिफिन उपाशी असतोय डायरेक्ट सांगण्यावर. दुकानात वापस आलतो माहिती का. दुकानात गेलो म्हणलं आल्या पहिल्यांदाच तर एक टाइम ह्यांचा भाऊ आणि त्यांची वहिनी सुद्धा आली. 7-8 किलो. कसं वाटतंय पहिल्यांदाच आलं आमच्या घरी. भारी वाटायला लागलं नाही अजून काहीच केलं नाही तुम्हाला. चहा प्यायला नाही काय नाही. थांबा थांबा. तुम्हाला कसं वाटतं? कारण तुम्ही गेलो वेळेला आलता आपली इथं थोडं हा इथं जेवण वगैरे. आम्ही सगळ्या गर्दीमध्ये म्हणजे त्याला समाधानात आधी घर बघून येऊया आणि नंतर मस्त तुम्ही आलता की नाही आली. मी फक्त आली होती त्या घरी. बरं आता बरं झालं. कुठलं तरी वेगळं आणि इकडं निवेदन काय आहे बघू. हे प्रियंका काय करते ग बाबा. चहा ठेवलं ती स्प्राईट आणले फोडून दे की. ती काय पित एवढं मोठं चहा कशाला चहा. आणि इकडं निलेश दादाने यांनी खाया कोणी आणले की राधाताईने. आणि कुरकुर आणि बघा ही फरसाणाचा पुडा बघितलं. फरसाणा पुडा, हे बिस्किटचा पुडा बघा. इकडे बिस्किटचा क्रीमचा पुडा आणि इकडे मोठा. एवढं खायला आणलं बघितलं का. असं एवढं खायला आणलं. आता आले ती. आता प्रियंका चहा करते. पूजा पण आली या बघितलं. पूजा ते चलवतच आणलं हो ह्यांना ग. तू अहो इथं त्या काकूंच्या घरी ती बाळ त्यांची पोर बाकी कुठे कुठे त्यांना बारकेला किती केली केलं दे की खायला. का राधू राधू का ग ती करते का भांडण करते का. ए चावंती का बस. स्प्राईट वत 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 वत. ज्याला ज्याला चहा प्यायचंय चहा शिल्लक राहणार डबल असतं का परत आणायचं. आता आधीच आणायचं ती का आलं नाही पांड्याला मला येत. तसं नसतं वतायचं. ज्याला दारू वतायला जमते ना ती आज्यात वत. तू पाठी वत 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 वत. तसं नसतं ते फेस मुळे जास्त. अरे कधी काय मला नाही कळत काय म्हणताय तुम्ही. पिले का नाहीत. अरे भरलं नाही दिसतंय भरून दिसत ती तसंच असतंय. अनुभव नाही तुला.
माहित नाही म्हणून तर विचारले कमी जास्त झालं की काय? निले दादा खाऊन घेऊन यायला पाहिजे होतं. लगा सोडा आणलाय का स्प्राईट आहे ना की स्प्राईड आहे बघा पेशल हे घेणार चाकण्या डोळ्याच्या राधाबाई ऐका कशा दिसत्या करी नावानी घे की राणे का मग काय काय मला माहित आहे तू रुसली केळ पाहिजे थांबा केळ आणतो राणीला केळ आणतो दे की त्यात अजून स्प्राईट एवढं सर्व कसं असतं सांगतोय की नवरा बायकोत मिळ नसला ना काही असं असतं या मला सांगितलं का तिकडे- तिकडे निले दादाकडचं. मला सांगितलं का निले दादा हे असं असतं बघितलं का असू द्या ते आता हे मिळ नसलं त्याचा चहा ही बायको तिकडे चहा मला रात्रभर बांधून जरी ठेवलं तरी मी चहा पिणार नाही. मला काय सांगू नका प्यायचं चहा. एक ग्लास अजून स्प्राईट निले दादा मी असंच ऐकलं नाही तिने थोबाडात हाणून घेतले मरणात हो का अजून बरी झाली नाही तर आधू करता का चहा प्या हो राधाताई चहा प्या बरं का ना तर हाणून घेते ती तोंडात पहिलं बघितलं तोंड फुटलेलं अजून बरं नाही झालं नाही म्हणायचं नाही चहा प्यायला तोंडात हाणून घेते ती तेव्हा पहिलं दुःख बरं झालं नाही हाय मी म्हणू नका ती तोंडात हाणून घेते काय घे? चेष्टा नका करू प्रियंकाची. धर गं प्रियंका. तोंडात हाणून घेते हो का कसलं तोंड पाय स्वतःला हाणून घेते ती धरा शंभू चहा कुठे गेलता जेवला का तू मटण खात नाही तू बोकडाचं तुला इथे स्वयंपाक केलाय जेवा बोल हा ऍडमिशनचं काम करायला गेलो मग झालं का जेव चल इकडं फोटो वगैरे काढलं रील्स वगैरे भरपूर बनवल्या छान वाटलं समजे आपले युट्यूबर एकत्र आलेत आणि आता तुम्हाला सांगतो आपलं एक छोटस आपलं गरिबाकडून तुम्हाला सांगतो त्यांचा पाहुणचार म्हणून सकाळी मी साड्या आणल्या होत्या तुम्ही बघितल्या तर इकडे बघा तर मला माहित होतं राधाताईनं आपलं पूनमताई येणार आहेत म्हणून 2 साड्या आणल्या त्या सकाळ गेलतो कशामुळं म्हणलं मी जरी बाहेर कुठे गेलो तरी आणून ठेवावं आपलं पण ऍक्च्युली वेळ भेटला मला आणि थांबलो काय कुठली पण कोणाला देऊ तसं काय नाही आवडेल त्याला पूनम काय या कोणाला कुठली आवडेल कुठे गेला हो राहत आहे बघा तुम्हाला ओके काय नाही राधाताई नाव काही आवडली बघा ही साडी आवडली राधाताई अजून तर काय नाही अडचण साडी द्या घालायला त्यांना. साडी द्या की घालायला. हळद कुंकू लावून टाकले. नाही वटी बसायला हा, धर. हे असं देते आता हे बॉक्स या की कोण कोण येते. राधाताई पहिल्यांदाच आल्या आणि राधाताई तुम्ही आला ह्याच्यात आमचं समाधान आम्हाला नाही अपेक्षा तुमच्याकडनं कुठलीच फक्त तुम्ही येत जावा कधी तुम्हाला वाटलं ना आपल्या हक्काचं घर म्हणून कधी पण येत जावा काय नाही अडचण भांडणं करून कुठं रुसून झालं पाहिजे इकडे आला तरी काय नाही अडचण होणार मावशी हा तर मित्रांनो सोमादाताई घरी मस्त पैकी पाहुणचार चाललाय आणि इकडे बघा नदशीन भाऊजाची कशी घट्ट मिठी घ्या बरं एकदा उचलून ए ना घे बरं माझ्या बायको ओके हा एकदा होऊन जाऊ दे एकदा होऊन जाऊ दे आणि इकडे पण फायनली तुम्हाला सांगतो आपल्या पूनमताई बसल्या आणि त्यांच्या कलर बघा तुमच्या आवडीने म्हणजे मला वाटलं की म्हणून असा आणला हा तर साडी घेतलेली बघितलं राधाताई साडी घातली राधाताईंना बघितलं लगेच लुकच आला वेगळा कसा दिसायला लागला एकदम कसं 5 वर्षांनी महाग आले वाटायला लागल्या राधाताई खरंच बरं लाजल्या बघा निलेश दादा लाजल्या म्हणजे जी आहे ती कसं वाटतंय तुम्हाला छान दिसते
अहो ती साडी आता एवढ्यात किती फरक पडला बघितलं का एकदम ही वाटायला लागलं चॉईस आहे राधाताईंची चॉईस आहे साडीची पण त्यातनं पण 2 ठेवल्या होत्या तुम्ही जी निवडली तुम्हाला खरं सांगू का आता प्रियंका आपण काय ठरवलं होतं ही राधाताईंना द्यायची आणि ती निघ पण असं परत म्हणलं नको बाबा जे आपापलं घेत्या तपलं ती ह्या हिशोबाने आणल्या होत्या कारण त्यांच्या गोऱ्या कलरला ना ब्ल्यू थोडा उठून दिसन आणि तुम्ही थोडंसं हा त्यामुळं असं केलं होतं आणि इकडं पूनमताई आलेत बघा ह्यांनी पण लगा बाय खामची लई वेळ झाकूक दिसायला लागली. काय खरं नाही. होय चेंज केलं का साडी घेतली मस्त. आता फक्त त्या कलरचा जम्पर पीस ती घातला विशेष खोल हो का बघ होय का मग घ्या ना परत घ्या इकडं तिकडं झाल्यानंतर ती आता घाल तिथं नवीन आणि परत घ्या इकडं हा हा ती मात्र हा ती महत्वाचं आहे इथं आता बघा पांडुरंग वाघमारे यांची वाईफ पूजा वाघमारे यांच्या हस्ते काय इंग्रजीत बोलते काय काय पाया पडा ग दोघी पण तिथं पाया पडत नाहीत नंदेच्या पाया पडते हा ना हो आपल्या नंदेच्या पाया पडते बच्चीच्या फोनवर बोलत हल्ला काढायला एक कार्यक्रम काय निघाली पडा असू द्या पडा मी माझ्या भावाच्या लग्नात भाऊजाईच्या पाया पडले मला लय कमेंट आले नंदच्याच पाया पडायचं असतं भाऊजाईच्या नाही नंदेच्या पाया पडायचं भाऊजाईच्या नाही पडायचं भाचीच्या पण भाचीच्या पडायचं माझी मामी अजून आले की ओ माझा बाट्या उठला की झोपीत नो नंदेच्या भाचीच्या ऍक्च्युली समजा झालं वगैरे तर आता काय करतात ताई आणि दाजी पण निघाल्यात त्यामुळे ए पूजा थांब ह्या लेकरांना तर घेऊन जातो पुढे चालू आणि इकडं राणीच्या गाडीवर राहतात ताई हा जमत चला निघाली ऑल सारेच चल जाता तुम्ही आमच्याकडे एखाद वेळेस प्रियंका ताईला घेऊन तुम्ही नका वेळ येऊ. काढून मी मुक्कामाला दुसऱ्या या. वेळेस आले मुक्कामाला यायचं तुम्ही आता उभे उभे गेले पुढच्या पण वेळेस माझ्याकडे तिथं उभे मुक्काम उभे करणार. तुम्हाला मुक्कामाला पुढच्या थांबा वेळेस म्हणलं तिथं होतं. मुक्काम करणार. पोरं हे. तिथं काय नाही काय भाऊ भाऊच आहे की हाय म्हणून ते तसं काय म्हणलं. नाही पण असं दे. तिथं बड्डे दिवशी काय पण त्यामुळे पडली मी पण होती फोर्स जास्त केला नाही. होय हो. अरे दार वा, नसतं वा, एवढं. वा, वा. ओके. मित्रांनो आपण आता लेफ्ट राईट करत डायरेक्ट आत पडेल निघालो अहो तुम्ही थोडं तर अलीकडे या ना आम्ही सगळे संघ मिळून आहे तुम्ही इथं जागेवर आला तर मला तुमचा हात धरून पडदेशील मी काय येतं तुम्ही ते रोडला बोलवता काय यावं हा, चला गेलेली ती, हा. हा, चल लाव दार चला ताई दाजी पण चालले तिकडे चालू आता आम्ही